कधी विचार केला आहे का की फक्त एक पवित्र ग्रंथाचं वाचन आपल्या मनाला इतकी शांतता, पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक नवीन आशा कशी देऊ शकतं? आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या घरी सुरू केलेल्या श्री गुरुचरित्राच्या 7 दिवसाच्या पारायणाच्या सुंदर प्रवासात. या 7 दिवसांमध्ये केलेली पूजा, पारायणाची तयारी, मनात आलेले विचार आणि या पूर्ण प्रवासाचा अनुभव मी आज तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूयात. आता तुम्ही पाहू शकता माझ्या घरी श्री गुरुचरित्र पारायणाची केलेली सुंदर पूजा मांडणी. श्री गुरुचरित्र पारायण करण्यामागे खूप मोठं महत्त्व आहे. अनेक भावी भक्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री गुरुचरित्राचं पारायण करतात. पारायण सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे. ग्रंथ उघडण्याआधी आपण मनामध्ये संकल्पना करायचा आहे, तो म्हणजे आपण पारायण कशासाठी करत आहोत, आपल्या मनात कोणती इच्छा आहे. पारायण सुरू करण्याआधी आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि संकल्पन ठेवून हे पारायण करायचं असतं. पारायणाच्या काळामध्ये कोणत्या नियम पाळायचे, कोणत्या पद्धतीने वाचन करायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. श्री गुरुचरित्र पारायणामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी किती अध्याय, किती ग्रंथाचं वाचन करायचं आहे ते ठराविक पद्धतीने दिलेलं आहे. 1 दिवसाचं पारायण, 3 दिवसाचं पारायण, 7 दिवसाचं पारायण करू शकतात. तर मी घरी माझ्या 7 दिवसाचं पारायण केलेलं आहे, म्हणजे सप्ताह पारायण केलेलं आहे. आणि तुम्ही कितीही ग्रंथ वाचला तरी ते तुम्हाला फळ भेटणार आहे. आणि ग्रंथ वाचून पहा, खूप मस्त आहे. माझा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येकाने एकदा तरी श्रद्धेने श्री गुरुचरित्राचं पारायण करून पहा, कारण आपण फक्त आपल्या इच्छेने या मार्गावर येत नाही. गुरुची कृपा आणि त्यांची इच्छा असेल तेव्हाच आपण हा ग्रंथ वाचू शकतो आणि आपल्याला ग्रंथ वाचण्याची संधी मिळते. जेव्हा गुरुचा आशीर्वाद असतो तेव्हा मन आपोआप या भक्तीच्या मार्गावर वळतं. गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवसाची काही झलक दाखवते. मस्तपैकी देवघरामध्ये मी सुंदर असं फुलांनी सजवलेलं आहे आणि तुम्ही पूजा मांडणी बघू शकता. आणि त्यानंतर मी नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. दुपारी 12 वाजता साधंच जेवण बनवलेलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही शूट केलं, पण मला जास्त शूटिंग करायला जमलं नाही. शब्द कमी पडतात गुरुची महती सांगताना. देवा दत्तगुरु, तुझा आशीर्वाद कायम मागते मी, तुझ्या चरणी ठेवते माझा प्रत्येक इच्छा मी. दत्तगुरु, तुझ्या दर्शनासाठी भक्तजन आले बघ सारे, भक्तीच्या सागरात हरवलं माझं मन, तुझ्या चरणी येऊन मन झालं शांत, तुझं रूप पाहून दुःख गेलं दूर. दर्शनासाठी रांगा किती पण असू द्या मोठ्या, पण मनाला नाही त्रास, कारण तुझ्या भेटीसाठी ओढ कायम कष्टापेक्षा मोठी आहे. कारण गाभाऱ्यात येऊन डोळे भरून येतात, तुझं दर्शन घेऊन धन्य होते मी, तुझ्या कृपेने जीवन माझं पवित्र मानते मी. दिवसभराचा थकवा क्षणात निघून जातो, तुझ्या नामातच माझा प्रत्येक श्वास विसवला. पैशाने श्रीमंत नसले कदाचित मी, पण तुझ्या कृपेने समाधानी आहे मी, कारण माझी काळजी घेणारा माझा गुरुपौर्णिमेचा हा सुंदर प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करून पहा. अनुभव तुम्हाला खूप मस्त मस्त भेटतील. श्री दत्तगुरूंची कृपा आपल्यावर सर्वांवर राहो. एकदा बोला श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.